मित्रांनो, जर तुम्ही उज्जैनमध्ये राहत असाल तर तुमच्याकडे किती सारे ऑप्शन्स आहे हे तुम्हाला दाखवतो वन बाय वन. 202 रूम नंबर आम्ही घेतला आहे. तर तुम्हाला रूमची साईज दाखवतो. नॉर्मल कॉम्पॅक्ट साईज आहे. इथे जरा चांगली तरी रूम आहे ही. आणि इथं AC वगैरे पण आहे. हे किंग साईड बेड आहे. इथं थोडं ठेवायला जागा आहे. इथं असा ॲम्बियन्स म्हणजे चांगलं टेबल वगैरे दिला आहे. वॉशरूम दाखवतो. TV आहे, एक मिरर दिला आहे आणि नॉर्मल आहे. 1 डेसाठी आम्ही तर राहणार आहे. आणि तुम्हाला वॉशरूम दाखवतो. वॉशरूम हे असं आहे. ओके, नीट अँड क्लीन आहे. ते चपला ठेवू शकतात, पण आम्ही ओटी घेते त्याच्यामुळे आम्ही तिथंच चपला ठेवल्यात. आणि आता आपण शीघ्र दर्शनाच्या लाईनमध्ये चाललो आहे. तर तुम्ही महाकालला येण्यासाठी कसं येऊ शकता, तर इकडचं जवळचं स्टेशन आहे उज्जैन रेल्वे स्टेशन. बाय बसने येऊ शकता, बाय प्लेनने येऊ शकता, बाय ट्रेनने येऊ शकता. खूप सारे ऑप्शन्स आहे. कनेक्टिव्हिटी वेल कनेक्टिव्हिटी आहे. इकडचं जवळचं अजून एक कनेक्टिव्हिटी इंदोर आहे, जिथं मी थांबलो. फ्लाईटनी मी इंदोरमध्ये आलो. इंदोरमध्ये राहून आपण ओंकारेश्वर केलं. त्याच्यानंतर आपण महाकालचं दर्शन करण्यासाठी आलो आहे. इंदोरवरून जर तुम्हाला महाकाल यायचं असेल तर ट्रेनने येऊ शकतात, पण ट्रेनची फ्रिक्वेन्सी कमी असेल तर बेस्ट ऑप्शन बस आहे. बसनी 75 रुपीजमध्ये तुम्ही येऊ शकता लगेच. खूप सारे जो स्पॉट करायचे असतील तर तुम्ही 250चा पास काढा. बोललात 20 अर्धा तासात दर्शन होऊन जाईल. तर आमचे खूप स्पॉट आहेत आणि आम्ही दुपारी लेट आलो. इंदोरवरून जर तुम्ही चेकआउट करून जर उज्जैनमध्ये चेक इन करत असाल तर एवढा टाईम जाईल. दुपारीचे आमचे वाजले 3 वाजता मी दर्शनाला लागलो आहे. तर किती मिनटात दर्शन होतं आहे. आणि आज सॅटर्डे आहे, विकेंड आहे. तर आपण बघूया लगेच होईल दर्शन होतं का. मित्रांनो, आता जस्ट आम्ही पोचलो आहे. लगेच दर्शन होतं. मित्रांनो, मस्त महाकालचं दर्शन झाले लगेच 20 मिनिटात. सेकंड स्पॉट आहे बडा गणपती, लागूनच आहे. तर लगेच आपण दर्शन करून घेऊया. उज्जैनचे राजा होते विक्रमादित्य. त्या विक्रमादित्यांनी देवाची आराधना केली, म्हणजे शिवाची आराधना केली आणि त्यांना प्रसन्न करून त्यांना इथेच स्थापना व्हायचा त्यांना आग्रह केला. तेव्हा देवाने प्रसन्न होऊन इथेच स्थापना व्हायचा डिसिजन घेतला आणि यालाच आपण महाकाल या नावाने ओळखतो. तर त्याच विक्रमादित्यच्या स्टॅच्यूजवळ मी आलो आहे आणि तुम्हाला त्यांचं मूर्ती दाखवतो. आम्ही आलो आहे विक्रमादित्यच्या मंदिराच्या इथे. राजा विक्रमादित्य. वराह, वररुची, 9 जेम्स ऑफ विक्रमादित्य कोट. आपला सेकंड स्पॉट आहे हरसिद्धी माता. एक शक्तिपीठ आहे. इथे बोलतात की देवीची कोणी पडली होती. मित्रांनो, हीच ती जागा जिथे रात्री दीपस्तंभ जळतात आणि आपण रात्री आपण येणार आहे. समोरच हरसिद्धी मातेचं 5 मिनिटं दर्शन झाले. आज महाकाल आमच्यावरती कृपा आहेत, खूप चांगले दर्शन होते. हे महामाया अखंड ज्योती. आतमध्ये जाऊन असं बघतात, बघूया आतमध्ये काय आहे.
51 शक्तिपीठ आहेत. कुठे कुठे आहे तर करा. गोपाल मंदिर आपला नेक्स्ट स्पॉट. आपला नेक्स्ट स्पॉट आहे जंतर मंतर. जंतर मंतरचा इथे आलो आहे. इथे एंट्री फी घेतात 10 रुपये पर पर्सन. आणि जंतर मंतर बघूया. हे एक त्या काळचं क्लॉक आहे जिथे टाईम समजायचा. ते आता आपण बघूया. आता वेळ संध्याकाळची आहे आणि आपण बघूया आपल्या घरात किती वाजले आणि हा जंतर मंतर त्यावेळी किती ॲक्युरेट होता. हे जंतर मंतर असा शांत एरिया आहे. मतलब पीसफुल एरिया आहे. आणि हा जंतर मंतर घड्याळ त्या काळचं. आता बघूया ॲक्च्युली ते कसं वर्क होत होतं. तर ही स्केल आहे. ते स्केलवरती नंबर आहेत 10, 9, 2. आता जी सावली पडते तर ती बघूया आता किती. आता वाजले किती आहेत, किती वाजलेत 5:20. तर जी सावली पडते मित्रांनो बघा, हा 5 आणि इथे बघा हा एक 10चा असेल आणि 10च्या इथे. म्हणजे किती ॲक्युरेट आहे 5:20. तंत्रीय यंत्र. इथे पण टाईम आहे मित्रांनो बघा 5:20 झालेत एक्झॅक्ट. तर झालं आपलं जंतर मंतर पण. आता आपण शिप्रा नदीमधलं ती आरती बघणार आहे. स्टे ट्यून. व्हिडिओ तुम्ही जर इथपर्यंत बघितला असेल तर लाईक ठोकून द्या. नाही चॅनलवरती नवीन नसाल तर चॅनल सबस्क्राईब करू नका. 6च्या अगोदर मी आता रामगडच्या इथं आलो आहे. इथेच 12 वर्षातून एकदा कुंभमेळा होतो आणि 6 वर्षाचा अर्धा कुंभमेळा होतो. आपण तिथंच आता आलो आहे आणि आता थोड्या वेळातच ती चांगली आरती जी खूप प्रसिद्ध आरती ती आता चालू होईल. त्याचा सिनेमॅटिक व्ह्यू तुम्हाला दाखवेन. आपली आरती स्टार्ट झाली आहे. आता आपण जाऊन तिथे बघूया. आणि इथे देतात मोस्टली आरती करण्यासाठी पण देतात. बघूया किती रुपयासाठी आणि किती वेळेसाठी ते आपल्याला आरत करायला देतात. मातीत आलो आहे. डिफरन्स बघा दुपारचा आणि आत्ताचा.
किती गर्दी आहे. इथे दीपस्तंभ लागलेत. नशीब दुपारी दर्शन करून घेतलं. आता दर्शन पॉसिबलच नाही आहे. दुपारी मस्त एकदम सुकूनपणे दर्शन भेटलं. आणि आता बघा पूर्ण क्राऊड आहे, भरपूर क्राऊड आहे. पाठीमागे अशी आरती असते 7 ते 8 मध्ये. तर आपण पूर्ण वेळ तर नाही थांबणार आहे. आपण जाणार आहे महाकाल कॉरिडॉरला. कॉरिडॉर येत असाल तर संध्याकाळी म्हणजे रात्रीच या. असं रात्रीचं दिसतो कॉरिडॉर. हे रात्रीच बघण्यासारखं आहे. खूप गर्दी आहे सॅटर्डे त्याच्या असल्यामुळे. हॅलो जिसे कालिदास ने सराहा है अत्यंत महत्वपूर्ण है, क्योंकि ये वो प्रहर है जब सभी देवी देवता गंधर्व यहाँ उपस्थित होते हैं। उज्जैन की महिमा अद्वितीय है। सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग और कलयुग, हर युग में इसका अप्रतिम महत्व रहा है। इस कांवड़ यात्रा में सबसे पहले आपको सतयुग के उस कालखंड में ले चलता हूँ जहाँ देव और दानव एकत्रित हैं समुद्र मंथन करने के लिए पृथ्वी तक पहुँचे। 4 स्थलों पर स्पर्श हुआ इन बूंदों का। हरिद्वार, प्रयागराज, नासिक और उज्जैन। अमृत की इन्हीं बूंदों के कारण उज्जैन में हर 12 वर्ष पर कुंभ सिंहस्थ मेले का आयोजन होता है। भगवान शिव की लीला देखिए। मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? या व्हिडिओमध्ये आपण महाकालचं भव्य मोठं दर्शन केलं आहे. कसं केलं, किती प्रोसेस काय आहे, शीघ्र दर्शन कसं होतं, जनरल दर्शन किती मिनिटात होतं, हे सर्व तुम्हाला या इन्फॉर्मेशन या व्हिडिओद्वारे तुम्हाला कळलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून आपली उज्जैनची ट्रिप बाकी आहे. अजून खूप सारे स्पॉट आपण करणार आहे, जसे की कालभैरव. हे सगळं उद्या करणार. सकाळी लवकर जाऊन आपल्याला दर्शन करायचं आहे. आजचा व्हिडिओ मी इथंच संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.